सुखाची श्रावणी गुंतया दूर फिरुनी आज शब्द विरोधी थांबन उदे थांबन गुंतरेला तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी एस ट्युटोरियल अपलोड केलं होतं. हे PNG सर्व कशा पण क्रिएट करायचे PLP फाईल तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं तर काही विषय नाही. तो व्हिडिओ बघितला असेल तर नक्की बघून घ्या, कारण त्यानंतरच हा व्हिडिओ तुम्हाला बनवता येणार मित्रांनो, काही विषय नाही. असे मी तुम्हाला फक्त 6 PNG मी बनायला लावल्या, त्या रेडी करून ठेवा. 2-1 दिवसात टोटल येऊन जाणार. तर मित्रांनो, फाईल मी आजचे टोटल घेऊन आलो आहे का व्हिडिओ कशा पद्धतीने बनवायचा. ओके, आता जो आपण व्हिडिओ बनला तो काइनमास्टर ॲप्लिकेशनवरून बनवला आहे मित्रांनो. हे बघू शकते, एक पहिली PNG आपली, दुसरी PNG ही मित्रांनो चिरंजीव म्हणून, त्यानंतरची चौकाची तिसरी PNG, चौथी मंगलपर्णवर, पाचवी हळदी समारंभ विवाह स्थळ, 6वी डायरेक्ट निमंत्रण. या पद्धती फक्त तुम्हाला 6 PNG क्रिएट करून ठेवायला लावलं तुम्ही. ओके, काय विषय नाही. तर अशी मी ज्यांनी कोणी PNG कशा पण तुम्हाला क्रिएट करायचे, तुमच्या हिशोबाने तुमचं जे मॉडेलची इमेज वगैरे सगळ्या गोष्टी कशा पण टाकायच्या, तर सर्व मी त्या व्हिडिओत सांगितलं मित्रांनो. याची फाईल प्रोव्हाइड केली आहे, फक्त तुम्हाला चेंज आउट करायचं आहे, काय विषय नाही. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तर अशा पण तुम्हाला मटेरियलमध्ये एक फाईल प्रोव्हाइड केली मी, मंगलपर्णे काइनमास्टर प्रोजेक्ट. तर त्या फाईलवर क्लिक केल्यानंतर रार नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन होऊन जाणार. तर अशापर्यंत ओपन झाल्यानंतर इथे स्किप एक्सटेंड फाईलवर क्लिक करा, ओके म्हणा. तर या फाईलला मी 6 अंकी पासवर्ड प्रोव्हाइड केला आहे मित्रांनो. आपला पासवर्ड 3 स्टेप तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, तर आपण घेतो मी पासवर्ड टाकून. मित्रांनो बघू शकता, 1 नंबरला आपली फाईल इथे एक्सट्रॅक्ट झाली, मंगलपर्णे काइनमास्टर म्हणून. आपण तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल, बघू शकता. तर असे मी एक्सट्रॅक्ट केल्यानंतर काइनमास्टर ॲप्लिकेशनला ओपन करून टाका. तर काइनमास्टरला ओपन केल्यानंतर इथं क्रिएट न्यू क्लिक करा. तर तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटणार इम्पोर्ट, ते ऑप्शन क्लिक करून घ्या. तुमची गॅलरी तुम्हाला ओपन होऊन जाणार. जी मंगलपर्णे काइनमास्टरची मित्रांनो जी आपण फाईल एक्सट्रॅक्ट केली तिला सिलेक्ट करा. फक्त सिलेक्ट केल्यानंतर तिची प्रोसेस ॲटोमॅटिक आपण चालू होऊन जाणार आहे. इम्पोर्ट बघू शकता. असे मी 100 झाल्यानंतर हे बघू शकता, डायरेक्ट प्रोजेक्ट आपली ते इम्पोर्ट झालं मित्रांनो, काय विषय नाही. तर असे मी सगळं केलं, फक्त तुम्हाला इथं ती इमेज चेंज आउट करायची. स्टार्टिंगला आता बघू शकता, त्या पहिली इमेज क्लिक करा, इथं रिप्लेस म्हणा कोपऱ्यात. रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर जे तुम्ही पहिलं जो इमेज PNG सेव्ह केला त्या PNG सिलेक्ट करा. ओके, आपल्या बुद्धांच्या काय विषय नाही. अशा पद्धतीने बघू शकता ते चेंज आउट झालं आपलं. परत त्या पुढे यायचं, इथं 2 नंबरला इमेज आहे, तिथं रिप्लेसवर क्लिक करा, गॅलरी ओपन होऊन जाईल. तुम्ही तिथून चेंज आउट करायचं. आता तुम्हाला इथं प्रत्येक 6 इमेज दिसणार आहे. त्यानंतर पुढचा 3 नंबरची इमेज, फक्त त्यावर क्लिक करून रिप्लेस म्हणा, गॅलरीत जाऊन तुम्ही चेंज आउट करा. सगळं केल्यानंतर डायरेक्ट वर सेटिंगमध्ये या, इथं FHD 80p ठेवा, डायरेक्ट सेव्ह ॲज व्हिडिओ करा. एकदम सोपं आहे, बाकी काही चेंज आउट करू नका. मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी केल्या. तर तुम्हाला इथं फोटो रिप्लेस करून तुमचा जो PNG सेव्ह आहे तो फोटो इथं टाकायचा आहे. फक्त मेन इम्पॉर्टंट गोष्ट हीच होती मित्रांनो, की प्रोजेक्ट फाईल ॲड कशी करायची ना, व्हिडिओ कसा बनवायचा, कशा पण एक्सपोर्ट करायचा, काय विषय नाही. ही सेटिंग ठेवली मी, आणि आपण सेव्ह ॲज व्हिडिओ क्लिक केला तर डायरेक्ट व्हिडिओ एक्सपोर्टला आपण चालू होऊन जाईल. ओके, तर असे टोटल मी नवीन घेऊनच जाणार. ओके, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करून टाका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.